धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणुका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या। जर या आघाडी सरकारने वेळीच इम्पिरियल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती। पण या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सरकारला ओबीसीचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते, म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पिरियल डेटा दिला नाही व ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आले नाही। म्हणजेच या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठलीही कारवाई केली नाही। फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पद्धतशीरपणे निवडणुकीतून बाजूला केले। म्हणून भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने या ओबीसी विरोधी महाविकास आघाडीच्या विरोधात व निषेधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने 15 सप्टेंबर रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांच्या आदेशानुसार व भाजपा नेते चयनसुख संचेती, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे नांदुरा शहराध्यक्ष श्याम राखोंडे, संतोष मुंढे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नांदुरा शहर व तालुक्याच्या वतीने नांदुरा येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला व ओबीसी समाजाला तात्काळ राजकीय आरक्षण लागू करण्यात येण्याकरिता ताबडतोब अध्यादेश काढून न्यायालयात सादर करण्याची मागणी सुद्धा निवेदनात केली आहे। यावेळी उमेश ताकवाले, सारिका डागा, लता डुमरे, अनिता चौधरी, दत्ता सुपे, नितीन लहाने, रामसिंह ठाकूर, प्रकाश बावस्कर व ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आज जाहीर निषेध करण्यात येत आहे। कारण आघाडी सरकारने गेल्या 6 महिन्यापासून भारतीय जनता पार्टी इम्पिरियल डाटा सादर करा कोर्टामध्ये आणि तो न्यायालयाने सादर करावा याबाबत वारंवार निवेदन देऊन मोर्चे काढून केला, परंतु सरकारच्या नाकर्तेपणामुळे सरकारनं कोणतीही कारवाई केली नाही, आयोगाला पैसे दिले नाही। त्यामुळे आज इम्पिरियल डाटा कोर्टामध्ये सादर न झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचं आरक्षण रद्द केलं आणि त्या आरक्षण रद्द करून निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केल्या। त्यामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणापासून अलिप्त राहावं लागत आहे आणि ओबीसी समाजाला अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय या आघाडी सरकारने केलेला आहे। त्या निमित्त आम्ही ओबीसी भाजपा ओबीसी शहराच्या वतीनं जाहीर निषेध करत आहे। सरकारने ताबडतोब त्याची ॲक्शन घ्यावी। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।